पवारांचा मात्र यावर काही फारसा विरोध दिसून आला नाही, पण काँग्रेस पक्षातील हालचाली मात्र वाढल्या. मित्रहो नमस्कार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जशा जवळ येऊ लागल्यात ना, तसं सगळ्याच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढलेल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. कार्यकर्त्यासाठी बघा, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असते आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची चर्चा गेले 2-2.5 महिन्यापासून सुरू आहेत. आता माहित नाही ती केव्हा ती होईल न होईल. हिंदी भाषेच्या सक्तीच्या निमित्तानं का होईना, पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. काहीसा संवाद देखील होऊ लागलेला आहे. दुसरीकडे मात्र अशा या जवळकीचा वेगळाच परिणाम दिसू लागलेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी फुटणार हे आता जवळपास निश्चित मानलं जाऊ लागलं आहे. कारण राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असतील तर काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीला लागलेला आहे. म्हणजे तसे स्पष्ट संकेत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी तर दिलेले आहेत. मुंबईत होणाऱ्या 7 जुलैच्या बैठकीत यावर निर्णय देखील होणार आहे. जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमध्ये राहून एकत्र निवडणूक लढवायची की स्वबळावर लढायचं, याच्यावर दिल्लीच्या बैठकीत चर्चा सुद्धा झाली. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांच्यामधली जवळीक वाढत असल्याचं चित्र तर आहे. त्यामुळं महाविकास आघाडीतल्या काँग्रेस पक्षात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याविषयी एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये निर्माण झालेला आहे आणि त्याचे हे पडसाद आहेत, त्याचे हे परिणाम आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेसला राज ठाकरे नको आहेत, कारण राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात हिंदुत्ववादी भूमिका घेतलेली आहे. माहीमची समुद्रातील अनधिकृत मजार हटवणे असो, मशिदीवरील भोंगे उतरवणं असो, असे विषय राज ठाकरे यांच्या अजेंड्यावर आहेत. उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतं देखील मिळाली होती. म्हणजे मुंबईतल्या भायखळा, मुंबादेवी, अणुशक्तीनगर, मानखुर्द, कुर्ला, चांदिवली आणि मालाड, मालवणी या भागातील मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळालेली होती. राज ठाकरेमुळं ही मतं दूर जाण्याची भीती काँग्रेसला वाटू लागली आहे. राज आणि उद्धव यांचं एकत्र येण्याचं अजून ठरायचं आहे. गेल्या 2 महिन्यापासून होती ती फक्त चर्चा. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यास शरद पवार विरोध करतील अशी शंका आधी उपस्थित झाली होती. पवारांचा मात्र यावर काही फारसा विरोध दिसून आला नाही, पण काँग्रेस पक्षातील हालचाली मात्र वाढल्या. ठाकरे बंधूंची युती होते की नाही होती, झाली तर ती कुठल्या अटीवर होते हे अजून काहीही स्पष्ट नाही. राज ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत यायला तयार आहेत की नाहीत हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही. पण त्याआधीच काँग्रेस पक्षातून स्वबळाची भाषा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर काँग्रेसनं महाविकास आघाडीतून बाहेर पडायचं का, आगामी निवडणूक स्वबळावर लढवायची का, या सगळ्या संदर्भात अंतिम निर्णयाला आता 7 जुलै रोजी हा निर्णय घेतला जाणार आहे. ते मुंबईमध्ये जी बैठक आहे त्यात ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत तर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारींनी दिलेलेही आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीचं भवितव्य पूर्णपणे धोक्यात आल्याचं दिसत आहे. आता बघा, काँग्रेसनं जर समजा यदाकदाचित असा निर्णय घेतला तर त्याचा फायदा महायुतीला होईल का हो? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.